गांधीनगर इथल्या सुवर्ण महोत्सवी सिंधू एज्युकेशन संस्थेच्या वतीनं 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी विविध शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती संस्थाचालक श्याम नोतानी आणि श्याम बासरानी यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली। या कार्यक्रमासाठी आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं। गांधीनगर इथल्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन परिसरातील मुलांसाठी सिंधू एज्युकेशन सोसायटी ही संस्था स्थापन केली आहे। शालेय स्तरापासून महाविद्यालयीन स्तरापर्यंतचं शिक्षण या संस्थेत दिलं जात आहे। सध्या 1,500 पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या संस्थेला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी विविध शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती संस्थाचालक श्याम नोतानी आणि श्याम बासरानी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत हे कार्यक्रम होणार आहेत। या कार्यक्रमासाठी संस्थेचे आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं। पत्रकार परिषदेला अमित कटार, साहिल दरडा, गिरीश पंजवानी, रवी निरंकारी, संतोष कुकरेजा यांच्यासह संस्थाचालक उपस्थित होते।